आता सध्या महाराष्ट्रात भरपूर आवक आहे डाळिंबाची, सगळ्याच मार्केटला आपण पाहतोच आहोत. आज आपण सोलापूरमध्ये मामा ट्रेडिंग कंपनीकडे आलेलो आहे. मामा ट्रेडिंग यांचा पाठीमागचा आमचा 8-10 वर्षाचा अनुभव आहे आणि चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करतात. त्यांच्याकडे 1-2 ठिकाणी माल उतरतात. इथं हा माल एक पलीकडे आणखी पण पाठीमागं पाहतोय आपण, भरपूर प्रकारे माल आहे तिकडे. तर गोष्ट अशी हा चांगल्या क्वालिटीचा माल होता आणि आजचा काय गेला आहे हे एक थोडक्यात ते सांगतील. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांना त्यांच्याकडून एक पुढं भरपूर आवक होईल का, काय होईल याचा एक अंदाज घेऊ, किंवा थांबलं तर योग्य राहील का, किंवा पुढील वर्षीची कशी तयारी राहील हे एक थोडक्यात अंदाज घेऊ. आणि आणखी एक सांगायचं की गुजरातची आवक कधी होणार आहे, गुजरात राजस्थानची जी मोठ्या प्रमाणात आवक होती ती गुजरातची आवक सध्याला आता चालू आहे. गुजरातमध्ये आता सध्या माल चालू झाला आहे. गुजरातचा माल येणार जे आपले जो माल आहे तसा माल क्वालिटीचा माल नेते. गुजरातचा माल 1 दिवसचा माल येते, 2-3 दिवस माल टिकत नाही येते. गुजरातचा माल कसा आहे आज पण एकदम पांढरा असतोय. सध्याला गुजरातमध्ये आता 10 रुपये ते 25-30 रुपये बाजार चालू आहे किलोचा. 10 रुपये ते 25 रुपये किलो गुजरातला माल चालू आहे. गुजरातचा माल सध्याला माल चालू झाला आहे. ते मालची क्वालिटी जी आहे ते एकदम चांगली नाही. आपल्या ज्या महाराष्ट्राची मालाची क्वालिटी आहे ते 1 नंबर सुपर क्वालिटी आहे. आपला महाराष्ट्राचा माल ज्यांना 4 दिवस 5 दिवस 8 दिवस माल टिकू शकतो. आणि आपला माल जे ना हे उडीसा, कलकत्ता, बेंगलोर, मद्रास येथून तिथं आपला माल जात आहे. आणि आपल्या मालाची क्वालिटी 1 नंबर असल्यामुळे ना तर सोलापूरला गिराक भरपूर आहे. 100 ग्रामची गुढी गेली तर 50, 55, 60 रुपये. वर 400 ग्रामचा माल 100 ते 115, 120 रुपये बाजार आहे. सध्याला बाजार चांगला आहे. शेतकऱ्याचा जे विचार आहे पुढं बाजार वाढतील म्हणून मला काय वाटतं माझं का अजून 15 दिवसानंतर त्यांना काय तर हलचल होईल, काय तर बाजार वाढेल. 15-20 दिवस लागेल याला. मालाची आवक पण कमी होणार. आणि पुढं इथनं आपले सण जे चालू झाले, इथनं आपले सण चालू झाले. आता समजा गणपती आहे आणि पुढे जे मोठे आपले सण आहे ते सण, दसरा आहे, दिवाळी आहे, तर आपल्या सणाला माल भरपूर लागतं आहे. आणि जास्त खरं तर मीडियम माल जास्त लागतं आहे. मोठ्या मालाला थोडा गिराक कमी आहे. मोठा माल जे आहे ना गिराक घ्यायला थोडं घाबरावं लागलं आहे. जे मोठा माल ना जे माल 150 जायला पाहिजे माझ्या हिशोबाने ते माल चालला 100-110 रुपये चाललेला आहे. आणि पुढील काही राज्यात पाऊस आहे याचा पण परिणाम होतोय का काही? नाही, आता सध्याला ज्यांना चौघड पाऊस चालू झाल्यामुळे महाराष्ट्रात सोडून आपला बाकी त्यांना उडीसा, बिडीसा, कटक, UP, बिहार तुझा पाऊस चालू झाल्यामुळे ना तर थोडं गिराकीला थोडं मागणी कमी आहे. आणि आता कसं माहिती का आपले जे माल आहेत आपले मला 10 दिवस 12 दिवस माल टिकू शकतो. बाहेरच्या मला टिकत नाही. याच्यामुळे सोलापूरला गिराक भरपूर आहे. समजा शेतकऱ्याला विनंती करतो की सोलापूरचं मार्केट सुद्धा तुम्ही पाहा जा. मार्केट बघून सोलापूर मार्केटला तुम्ही या जा. बरोबर. इतर सोलापूर मार्केटमध्ये कुठली चोरी होणार नाही. कुठला माल जो तुमचा वजनात चोरी होणार नाही, माल चोरी होणार नाही. हा एक मार्केट अशी आहे तर तुम्ही माती आहे ना माती पण विकू शकते तर सोलापूर मार्केट. बरोबर. आणि दुसरी गोष्ट अशी की शेतकऱ्याच्या मनात भीती कशी आहे की पुढल्या वर्षी पण एवढे रेट पडतील का? खूप बऱ्याच दिवसानंतर ही मंदी आलेली आहे. कसं माहिती आहे का आता पुढल्या वर्षीचा पुढल्याचा विचार करू. सध्याला काय मध्ये आत्ताच्या जे मालची आवक आहे आता पुढल्या शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला मग सांगताय की लय झाडं खूप आहेत, लय माल लावलेत, लय बागा वाढलेत. किती पण बागा वाढू दे, किती पण माल वाढू दे, रेटला परिणाम होणार नाही. हा माल इथून पुरे इंडियामध्ये सोलापूरला माल जातो आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या सरासरी मालाला पुढील वर्षी पण घाबरायचं काही कारण काय कारण नाही, काय माल शेवट किती पण वाढू दे. फक्त ह्या वर्षी जर जो पाऊस लेट झाला त्याच्यामुळे एका वेळेस माल येण्याचं प्रमाण वाढलं. असं झालंय. आणि दुसरं कुठे आपला माल सुरुवात व्हायला आणि वर पाऊस चालू झालेला त्याच्यामुळे तो शेतकऱ्याला धक्का बसलाय. दोन्ही एकच गोष्ट. बस दुसरं काय पण पुढे आणखी भविष्यात खराब वातावरण नाही काय नाही. फक्त देवाचे प्रयत्न करा, देवाचे प्रयत्न करा, माझी सुरुवात करा. ओके चालेल, धन्यवाद. ओके.